नाशिक महानगरपालिका निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मधून भाजपकडून प्रबळ दावेदार मानले जाणारे माजी नगरसेवक शशिकांत हरिभाऊ जाधव यांना पक्षानं उमेदवारी नाकारल्यानं भाजपला मोठा धक्का बसल्याचं चित्र दिसतंय। पक्षातील अंतर्गत राजकारण आणि डावपेचांमुळे नाराज झालेल्या शशिकांत जाधव यांनी थेट बंडखोरीचा पवित्रा घेत सर्वसामान्य माणसांची रिक्षा या चिन्हावर अपक्ष उमेदवारी जाहीर करत निवडणुकीच्या रणांगणामध्ये उडी घेतली आहे। या पार्श्वभूमीवर शशिकांत जाधव यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यासह प्रचार कार्यालयाचा दणदणीत शुभारंभ प्रभाग क्रमांक 10 मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक आणि उद्योजक क्षेत्रातील मान्यवरांची लक्षणीय उपस्थिती ही जाधव यांच्या ताकदीचं प्रदर्शन ठरली। प्रभागातील नागरिकांनी सलग 3 वेळा शशिकांत जाधव यांना नगरसेवक म्हणून निवडून दिले असून या विश्वासाच्या बळावर त्यांनी प्रभागामध्ये भरीव आणि ठोस विकास कामं केल्याचा ठाम दावा नागरिकांकडून केला जातोय। मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजपनं रचलेल्या राजकीय डावपेचांमुळे आपल्या हक्काच्या प्रभागातूनच त्यांना डावलण्यात आल्याची तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। जनतेच्या विश्वासाला पक्षाच्या राजकारण्यांना हरवू शकत नाही असा स्पष्ट संदेश शशिकांत जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार जाहीर केला असून त्यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक 10 मधील राजकीय समीकरणे पूर्णतः बदलली असून आता ही लढत थेट जनतेच्या पाठिंब्यावर आणि विकास कामांच्या मुद्द्यावर रंगणार असल्याचं स्पष्ट झालंय। आज ज्येष्ठ नगरसेवक आमचे काका शशिकांत जाधव यांचा वाढदिवस आहे। आम्ही नुकतंच प्रचाराला जात असताना आम्हाला कल्पना नव्हती आज त्यांचा वाढदिवस आहे, परंतु आम्ही बॅनर वगैरे सर्व आतमध्ये आलो। खरं म्हटलं तर एखाद्या विरोधी पक्षाचं पॅनल एखाद्या ज्येष्ठ नगरसेवकाला भेटणं ही सातपूरची आपली राजकीय संस्कृती आहे आणि नक्की ही संस्कृती टिकवायचं काम काका असतील, माझे वडील असतील, मामा असतील, सर्वांनी आतापर्यंत केलेलं आहे। नक्कीच आम्ही पुढे तेच प्रयत्न करत आहोत। इलेक्शन आज आहे, उद्या राहतील, परंतु या सर्वांच्या पुढं आपल्या प्रभागाची जनता आहे आणि नक्कीच जय पराजय होत राहील। जो कोणीही निवडून येईल नक्कीच तो या प्रभागाच्या प्रश्नावर लक्ष देईल आणि आपल्या सर्वांना न्याय देईल ही मी अपेक्षा बाळगतो। आणि पुन्हा एकदा काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आई तुळजाभवानी तुमचे सर्व इच्छा पूर्ण करो आणि तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीचे खूप शुभेच्छा देतो। थांबतो। जय जय महाराज। सेवक आपल्या प्रभागातले माननीय श्री शशिकांतजी जाधव यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्त मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि पुढील वाटचालीस सुद्धा आता सगळ्या गोष्टींसाठी मी शुभेच्छा देते। प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक शशिकांत भाऊ जाधव यांचा वाढदिवस आहे। त्या वाढदिवसानिमित्त आमच्या सर्व उमेदवारांच्या वतीनं मी त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि तसेच त्यांचं जे काही स्वप्न असेल ते पूर्ण हो हे पण मी भगवंताची प्रार्थना करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज आपले सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक शशिकांत भाऊ जाधव मागील 15 वर्ष ज्यांनी या प्रभागाचं नेतृत्व केलं अशा एका ज्येष्ठ नेतृत्वाचा आज वाढदिवस आहे। लवकरच मनापासून मी त्यांना आमच्या महाविकास आघाडीच्या सर्व 4ही उमेदवारांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतो। काही हो, राजकारणात हार जीत जय पराजय हा सगळा चालूच असतो, पण एक माणूस म्हणून प्रत्येकाने प्रत्येकाच्या सुखादुःखात या ठिकाणी सहभागी व्हायला पाहिजे। म्हणूनच आम्ही समोरनं जात असताना या ठिकाणी थांबलो आणि भाऊंना या ठिकाणी वाढदिवसाच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा दिल्यात। भाऊ आपल्या सगळ्या मनोकामना आपल्या मनातील सगळ्या इच्छित गोष्टी पूर्ण होत हीच या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज माझा वाढदिवस असल्यामुळे आज सकाळपासूनच प्रभागातील अनेक लोकांनी सकाळी 7 वाजेपासून, कारण ज्यांना सेकंड शिफ्ट होती ते सकाळच्या सत्रात आले। 4 वाजेनंतर मी कंटिन्यूस ह्या ठिकाणी उभा आहे आणि अनेक लोक माझे नातेवाईक होते, मित्रपरिवार होते, आमच्या MIDCतील अनेक उद्योजक होते आणि प्रभागातील अनेक लोक या ठिकाणी। त्याचबरोबर आमचे सगळे भाऊ, मग आमचे इंजिनियर साहेब असतील, नागरे साहेब, विशालदादा असेल, जुनेद असेल, आमच्या डॉक्टरताई असतील किंवा आमच्या भाभी असतील। खरं तर मला वाटतं की ही मंडळी आमच्यामध्ये इतका एकोपा आहे, म्हणजे हेच नाही, मी सगळे जे कोणी उमेदवार आहे आपल्या प्रभागात हे सगळे एकमेकाच्या जीवाभावाचे आहेत। आणि पण यांनी पण आता बघितलं की या ठिकाणी बरीचशी गर्दी दिसते, मग त्यांनी आयडिया घेतली की भाऊंचा वाढदिवस आहे। मला वाटतं ही संस्कृती जपणं हे आपल्या मराठी माणसाचं काम आहे। महाराष्ट्रात अशा टाईपचं वातावरण राहिलं
नाहीतर आपण बघतो की तिकिटासाठी किती मारामाऱ्या चालू आहे आणि सगळीकडेच गोंधळ. तर मला वाटतं यापेक्षाही आपण एक माणूस म्हणून जगतोय. आपल्याला या प्रभागाचं काम करायचं आहे. निवडून कोणी येईल ही जनतेचा आशीर्वाद आहे, पण तरी सुद्धा आमच्या सगळ्या उमेदवारांमध्ये अशा टाईपचं प्रेम असणं ही आज मला या मनसे आणि शरदचंद्रजी पवार पक्षाचे आमचे नेते मंडळी किंवा उभाटाचे सगळ्यांनी मिळून या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलात. मी खऱ्याच अर्थाने त्यांनाही खूप मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्याही मनातील ज्या काही अपेक्षा आहे ह्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांनाही निवडून येण्याची संधी मिळो आणि लोक नक्कीच यात कोणालाही संधी देतील हे मलाही माहिती नाही, पण माझ्याकडनं माझ्या कुटुंबियांकडनं मी या सगळ्या उमेदवारांना अगदी देवीच्या चरणी प्रार्थना करून सांगेल की नवीन पिढीला सुद्धा या ठिकाणी ही संधी मिळणं काही वावगं नाही आहे, कारण तरुणांच्या हातात हे सगळं काही आहे. आणि ह्या आपल्या वाढदिवसानिमित्त ते सगळे आले, त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आम्ही दोघांनी एकमेकाला शुभेच्छा दिल्या एवढंच या ठिकाणी सांगतो. त्यांचंही काम चांगलं आहे, माझंही काम चांगलं आहे, पण शेवटी जनता जनार्दन आहे. शेवटी जनतेच्या मनात काय हे 15 तारखेलाच आपल्याला कळेल. आणि मला वाटतं परत एकदा आलेल्या सर्व लोकांचं आणि आमच्या या सगळ्या तरुण उमेदवारांचं या ठिकाणी मी त्यांच्या शुभेच्छा घेतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार आणि प्रभागातील असंख्य नागरिकांनी शशिकांत जाधव यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. या उत्स्फूर्त प्रतिसादानं भारावून जाधव यांनी विकासाच्या जोरावर आणि जनतेच्या पाठिंब्यावर ही लढाई निश्चित जिंकू असा आत्मविश्वास व्यक्त करत ही निवडणूक जनतेसाठी आणि जनतेसोबत लढणार असल्याचा ठाम निर्धार पुन्हा एकदा जाहीर केला. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक.